हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे बेन्झाईल पेनिसिलिन्स म्हणजेच पेनिसिलिन जी. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ पेनिसिलिन बघितलं होतं. तर त्यावरूनच आपल्याला आपण बेन्झाईल पेनिसिलिन किंवा पेनिसिलिन जी, ॲमॉक्झिसिलिन, ॲम्पिसिलिन ह्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपण इझिली अंडरस्टँड करणार आहोत. तर प्रिव्हियसली आपण बघितलं होतं स्ट्रक्चर्स ऑफ बेसिक पेनिसिलिन्स. हे जे आहे त्यामध्ये काय होतं, पेनम रिंग होती, सल्फर कंटेनिंग अँड नायट्रोजन कंटेनिंग, याला आपण म्हणणार पेनम रिंग. नंतर ना ज्यावेळेस ग्रुप अटॅच होणार, ओके, ह्याला आपण ह्या रिंगला आपण म्हणणार पेनिसिलॅनिक रिंग. आणि ज्यावेळेस नायट्रोजनची अटॅचमेंट होणार त्यावेळेस ह्या बेसिक होल स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार, तर 6 अमायनो पेनिसिलॅनिक ॲसिड. हे आहे बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ पेनिसिलिन. मग आता आपल्याला 1 बाय 1 स्ट्रक्चर्स बघायचे आहेत. आणि आजचा आपलं स्ट्रक्चर्स म्हणजे आजचा आपला ड्रग आहे बेन्झाईल पेनिसिलिन. बेन्झाईल पेनिसिलिनमध्ये काय होणार, हे बघा, इथे आता हे झालं बेसिक पेनिसिलिन. इथे नायट्रोजनची म्हणजे एक हायड्रोजन इथे रिप्लेस होणार आणि इथे COOCH2 आणि 6 मेंबर फिनाइल ग्रुप अटॅच होणार. हे झालं स्ट्रक्चर्स ऑफ पेनिसिलिन. नायट्रोजन्स पासून आपण काय करणार आहे, नंबरिंग देणार 1 2 3 4 5 6 आणि 7. आता जे पेनिसिलिनचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्यामध्ये जे बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ पेनिसिलिन आहे त्याला आपण म्हणणार 6 अमायनो पेनिसिलॅनिक ॲसिड. ओके, नंतर ना काय होणार आहे, फक्त नायट्रोजन अमायनो ग्रुप जो आहे इथे हायड्रोजन, एका हायड्रोजनची रिप्लेसमेंट होऊन फक्त ग्रुप अटॅच होत राहणार आहेत. मग COOCH2 आणि 6 मेंबर रिंग, फिनाइलची जी रिंग अटॅच होती ह्या होल स्ट्रक्चरला म्हणणार आपण पेनिसिलिन जी किंवा बेन्झाईल पेनिसिलिन. ठीक आहे, इथे आपण बघू शकतो सल्फर अँड नायट्रोजन कंटेनिंग रिंग आहे 5 मेंबर. नंतर त्याला परत 4 मेंबर रिंग अटॅच आहे, ह्याला आपण म्हणणार पेनम रिंग. थर्डवरती 2 मिथाईल आहेत, त्यानंतर ना 2 वरती COH ग्रुप अटॅच आहे. 6 नंबरवरती काय आहे, एका हायड्रोजनची रिप्लेसमेंट होऊन ग्रुप अटॅच झालेला आहे. आता आपण केमिकल नेम बघू, 3,3 डायमिथाईल. थर्ड नंबरवरती काय नंबरिंग दिलं आपण, नायट्रोजनपासून आपण स्टार्टिंग करणार. नंबरिंग दिल्यावरती जे केमिकल नेम आहे ते द्यायला इझिली जातं. 3 वरती काय आहे तर CH3 म्हणजे मिथाईल. एकाच कार्बनवरती 2 ग्रुप अटॅच आहेत त्यामुळे आपण डायमिथाईल म्हणणार, 3,3 डायमिथाईल. 7 ऑक्सो, 7 वरती ऑक्सो ग्रुप अटॅच आहे. देन आहे 6 वरती काय आहे, 6,2 फिनाइल ॲसिटाईल अमायनो. 6 याला जर नंबरिंग दिलं 1 आणि 2, 6 वरती 2, ओके, 6,2 फिनाइल ॲसिटाईल अमायनो. ठीक आहे, हा ग्रुप लक्षात आला. 6 आहे, 6 वरती 2 नंबरवरती फिनाइल ॲसिटाईल अमायनो ग्रुप अटॅच आहे. देन 4 वरती आहे थाया 1 अझा बायसायक्लो. ओके, बायसायक्लो 7 मेंबर रिंग असल्यामुळे हेप्टेन 2 कार्बॉक्झिलिक ॲसिड. हे झालं केमिकल नेम. देन आहे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये जे की आपण अनेकेडाईजनी बघतो त्यामध्ये आहे व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असणार बेन्झाईल पेनिसिलिन, सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये, इनसोल्युबल इन इथर अँड ओडरलेस. देन युजेस. आता युजेसमध्ये जे बेन्झाईल पेनिसिलिन आहे कशाचे एक्झाम्पल आहे तर अँटीबायोटिक्स. ओके, आणि अँटीबायोटिक्सचं जे मेन यूज आहे तो काय, टू ट्रीट द बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. सो टू ट्रीट बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. देन आहे टू ट्रीट स्टमक अल्सर. थर्ड वन आहे टू ट्रीट ओटिटिस मीडिया. ओटिटिस मीडिया म्हणजे इयर इन्फेक्शन्स.
देन आहे टू ट्रीट गनोरिया. गनोरिया हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. देन आहे टू ट्रीट निमोनिया. निमोनिया सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट टू ट्रीट रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स. देन आहे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. फार्मास्युटिकल प्रिपरेशन्सला आपण डोसेज फॉर्म पण म्हणतो किंवा ऑफिशियल प्रिपरेशन्स सुद्धा म्हणतो. म्हणजे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स म्हणजे काय असणार, आता हे जे बेन्झाईल पेनिसिलिन हा जो ड्रग आहे तो कोणत्या डोसेज फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, तर पेनिसिलिन जी टॅबलेटमध्ये पण आहे ॲज वेल ॲज इंजेक्शन्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतरने हे USP किंवा BP हे म्हणजे काय तर ब्रिटिश फार्माकोपिया, युनायटेड स्टेट फार्माकोपिया हे तर आहेच. पुढे नेक्स्ट आहे ब्रँड नेम. ब्रँड नेममध्ये बेन्झाईल पेनिसिलिनचं जे ब्रँड नेम आहे ते आहे पेन जी आणि देन आहे बेनपेन. ओके. नेक्स्ट आहे स्टोरेज कंडिशन. स्टोरेज कंडिशन्समध्ये स्टोअर इन एअरटाईट कंटेनर अवे फ्रॉम लाईट. हे झालं होल स्टडी ऑफ बेन्झाईल पेनिसिलिन. त्यामध्ये आपण स्ट्रक्चर, केमिकल नेम, फिजिकल प्रॉपर्टीज, युजेस, फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स, ब्रँड नेम आणि स्टोरेज बघितलेलं आहे. जर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या पेजवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला फार्मसीचे व्हिडिओज येत जातील. तसेच जर कोणाला नोट्स हव्या असतील तर नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत. थँक्यू.